मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी गणित सराव संच आहे 39। आज आपण शिकणार आहोत गुण्याच्या संख्येने। हा बघा गुण्या आहे, ह्याला म्हणतात गुण्या। गुण्याच्या संख्येने रेषेवर लंब कसं काढणार आहोत ते शिकणार। तसेच कोन मापक आहे, ह्याला म्हणतात कोन मापक। तुमच्याकडे टी सुद्धा म्हणतात आपण ह्याला। आणि हा आहे कंपास किंवा कंपास आपण म्हणतो त्याला, अजून कर्कटक म्हणतो, ठीक आहे नाही। चला, ह्या तीन पद्धतीने आपण शिकणार आहोत रेषेवर लंब कसा टाकायचा। लंबचाच अर्थ आपण म्हणतोय बघा 90 अंशाचा कोन, ठीक आहे। चला आता आपण बघूया। बघा प्रश्न पहिला आहे, रेषा एल काढा। आता मी इथे रेषा काढलेली आहे बघा, त्याला नाव देऊया एल, ठीक आहे। रेषेवर कोठेही पी बिंदू घ्यायचा आपल्याला। आता ही रेषा आहे, त्या रेषेवर कोठेही तुम्ही काय करू शकता, पी बिंदू घेऊ शकता। समजा मी इथे पी बिंदू घेतला, त्याला नाव द्यायचं लगेच पी म्हणून, ठीक आहे। आता गुण्याच्या मदतीने बिंदू पी मधून रेषा एल वर लंब काढा। रेषा एल वर काय काढायचं आपल्याला, लंब काढायचा आहे। हे बघा, हा जो गुण्या आहे, आता तुम्ही पी बिंदू ठेवलाय, ते पी बिंदू जो घेतलाय तिथे बघा, लक्ष द्या, इथे काटकोनामध्ये आपला हा जो आहे तो इथे आला पाहिजे। म्हणजे ही सरळ रेषा, ही भुजा काय आली आपली पाहिजे, सरळ आली पाहिजे। आणि जर आपण इथे असं टाकला, इथे बघा, इथे ठेवला असा आणि याला लंब असा काढला, तर बघा आपल्याला इथून काय भेटणार आहे, एक एल रेषावर आपण काय काढलेला आहे, एक लंब काढलेला आहे। आणि ही रेषा जर आपण आणखी खाली वाढवली तरी चालते, काय होते, तरीही चालते। सोपा होता की नाही। काय काढायला सांगितले, रेषा एल काढली आपण, रेषा सरळ रेषा एल काढायची। त्यानंतर कोठे रेषेवर कोठेही पी बिंदू घ्या। मी इथे घेतलाय, तुम्ही इथे घेऊ शकता, इथे कुठेही घेऊ शकता। आणि त्याच्यामध्ये ह्या गुणाच्या मदतीने आपण काय करणार, गुण्या कसा ठेवणार आहे, ही जी छोटी बाजू दिसते ना तुम्हाला, ती व्यवस्थित ह्याच्यावर ठेवायची। जो बिंदू दिसतो तुम्ही तिथे काढलेला आहे, त्या कॉर्नरला इथे टोक, ह्याचं टोक आलं पाहिजे आपल्याला, ठीक आहे। ह्याचं टोक घेऊन आणि ही जी बाजू आहे ती खाली आली पाहिजे, आणि ही छोटी बाजू आहे ती वर आली पाहिजे। आणि त्याच्या मदतीने आपण काय काढणार आहोत, एक लंब टाकणार आहोत ह्या रेषेवर। बघा दुसरा प्रश्न आहे, रेषा ए बी काढा। बघा रेषा ए बी काढलेली आहे मी, त्याला नाव सुद्धा देऊन घेतलेले। कंपासच्या मदतीने बी बिंदूतून रेषा ए बी वर लंब काढा। बी बिंदूतून रेषा ए बी वर लंब काढायचा। आता आपल्याला रेषा ए बी काढायला लावली, ए बी काढले। आता बी बिंदू कुठे येते, इथे बी बिंदू। ह्या बी बिंदू पासून काय करायचं आहे, ह्या कंपासच्या मदतीने आपल्याला काय काढायचं आहे, ए बी वर लंब काढायचा आहे। बघा लंब काढण्यासाठी काय करायचंय, बघा जेव्हा बी बिंदू ठेवता, बी बिंदू तेव्हा तुम्ही ठेवला, ठीक आहे। बी बिंदू पाशी तुम्ही ठेवला, इथे बघा बी बिंदूवर मी ठेवला, इथे आहे बी बिंदूवर ठेवला मी। बी बिंदूवर बरोबर मधलं जे टोक असतं ते ठेवायचंय। आणि ठीक आहे, पुढे बघा, जर आता हे 90 अंश आहे बरोबर, 90 म्हणजे काय, सरळ अंश, काटकोन असतो बघा, सरळ गेलेला हा जो 90 आहे, मी तिथे फक्त एक छोटासा डॉट दिलेला आहे। आणि हा डॉट आहे ना, आपण ह्या बिंदूला, बी बिंदूला काय करणार आहोत, जोडून घेणार आहोत। काय करणार आहोत, जोडून घेणार आहोत। म्हणजेच ह्याला काय झाला, लंब झाला। रेषा ए बी वर हा लंब झाला आणि इथे जो कोन भेटतो तो काटकोन भेटतो, ठीक आहे। चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ बघा। तिसरा प्रश्न आहे, रेषा सीडी काढा। तर रेषा सीडी काढली बघा। रेषेवर कोठेही एम बिंदू घ्यायचा। रेषेवर काय सांगितलंय तुम्हाला, कोठेही सांगितलंय, एम बिंदू घ्यायला सांगितलाय, ठीक आहे। कोन मापकाच्या सहाय्याने बिंदू एम मधून रेषा सीडी वर लंब काढा। आता हा कोन मापक आहे, कोन मापक बरोबर बिंदू पाशी ठेवा, एम बिंदूवर ठेवा। बघा इथे एम बिंदू आहे बरोबर, इथे एम बिंदूवर ठेवला तर काय करायचं आपल्याला, त्याच्यामधून लंब काढायचं। लंबच म्हणजे काय, तर सरळ एक सरळ रेषा टाकायची 90 अंशावर, ठीक आहे। आता ही काय करायची आपल्याला, जोडून घ्यायचे लंब, खालीपर्यंत घेतला तरी चालेल। हे झाला लंब। चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।